नमस्कार, मनालीज फूड फॉर सोलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। आजची खास रेसिपी आहे मेथीचे थेपले। मेथीच्या थेपल्यांसाठी मी इथं 2 कप गव्हाचं पीठ चाळून घेतलंय। आता या गव्हाच्या पिठात आपण कोथिंबीर आणि तिखटाप्रमाणे हिरवी मिरची याची पेस्ट करून घालायची आहे। आता या पिठात इथं मी 2 टेबलस्पून मीठ ॲड केलंय आणि ह्याच्यात 1 टेबलस्पून आपण धना जिरे पूड ॲड करतोय। याच्यातच आपल्याला अर्धा टेबलस्पून हिंग ॲड करायचा आहे। हा हिंग ॲड करून झाला की आपण मगाशी जी कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीची पेस्ट बघितली होती ती आपल्याला घालायची आहे। या सगळ्या मिश्रणामध्ये आपल्याला अर्धा कप डाळीचं पीठ घालायचं आहे। या डाळीच्या पिठानं पराठे अगदी मऊसर होतात। आणि आता मी त्याच्यात 4 टेबलस्पून तेल ॲड करते। याच्यातच आपल्याला घालायची आहे थोडीशी हळद आणि दही। इथं मी 2 टेबलस्पून दही ॲड करते। या दह्यानं आणि बेसन पिठानं पराठे एकदम मऊ आणि छान होतात। इथं मी 1 मेथीची जुडी त्याची पानं छान निवडून ती धुवून बारीक चिरून ह्याच्यात घातली आहे। आणि आता आपण ह्या सगळ्याची कणिक मळून घेणार आहोत। कणिक मळताना शेवटी आपल्याला फक्त थोडंसं तेल घालायचं आहे। कणिक खूप घट्ट करायची नाहीये किंवा खूप अगदी मऊसर करायची नाहीये, नाहीतर आपल्याला थेपले लाटता येणार नाहीत। साधारण पोळी किंवा पोळीपेक्षा नकळत मऊ एवढ्या कन्सिस्टन्सीची आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कणिक आपल्याला भिजवायची नाहीये, लगेचच ह्याचे आपण पोळीच्या आकाराचे जसे गोळे करून घेतो तसे गोळे करून आपल्याला ते लगेच लाटून घ्यायचे, कारण कणिक एकदा मऊ झाली की आपल्याला त्याचे पराठे लाटता येणार नाहीत। आता इथं हातावर मी एक गोळा एकसारखा करून आपण पिठात घोळवून मग त्याचे पराठे लाटायला घ्यायचे। हे पराठे लाटताना आपण जशी पोळी काठाकाठात लाटतो तसेच ते लाटायचे आणि जाडसर न ठेवता पातळ एकसारखे छान लाटून घ्यायचे। थेपले लाटताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की ह्याला खूप पीठ लावायचं नाहीये। सुरुवातीला ते खाली पोळपाटाला चिकटू नये म्हणून जेवढं पीठ लागेल तेवढंच पीठ लावायचं आहे, कारण खूप पीठ लावलं तर हे पराठे कडक होतील पीठ लागून। त्यामुळं जेवढं लागेल तेवढंच पीठ घेऊन छान पातळसर असे याप्रमाणे हे आपल्याला थेपले लाटून घ्यायचे। आता इथं आपण हे थेपले भाजून घेऊया। तवा छान तापला की आपल्याला आधी एका बाजूनं हा थेपला थोडेसे पोळीसारखे जोपर्यंत त्याला फोड येत नाही तोपर्यंत एका बाजूने भाजून घ्यायचे आणि आता आपण दुसऱ्या साईडला हा पराठा उलटून हा तिकडूनही आपण छान भाजून घेऊया। थेपल्याला थोडंसं तेल इतर पराठे किंवा ह्याच्यापेक्षा थोडंसं जास्त लागतं, जेणेकरून ते पराठे छान मऊ होतील आणि राहतील। सो आता इथे आपण 1 टेबलस्पून तेल टाकून आपण हा पराठा छान खुसखुशीत होईपर्यंत भाजून घेऊया। आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम हायवर ठेवायची आहे, खूप मंद आचेवर नाहीये भाजायचा, नाहीतर तो कडक होतो। तुमच्याकडे हे जर असं दाबायचं नसेल तर तुम्ही नुसत्या उलाटण्यानं सुद्धा हा पराठा भाजू शकता। दोन्हीकडनं हे पराठे असे छान भाजून घ्यायचे, ते कच्चे राहणार नाहीत भाजताना याची आपल्याला खबरदारी घ्यायची। इथं आता आपण दुसरा एक पराठा अजून लाटून घेऊया। आपण जसं मगाशी म्हणलं तसं जेवढं कमीत कमी पीठ लावता येईल तेवढ्यात कमीत कमी पिठावर आपल्याला असे हे छान एकसारखे लाटून आणि मग ते भाजून घ्यायचे। थंडीच्या दिवसात सगळ्या पालेभाज्या इतक्या ताज्या हिरव्यागार छान मिळतात, तेव्हा आपल्याला मुलांच्या डब्याला किंवा नाश्त्यासाठी हवे असतील, अगदी रविवारी किंवा वीकेंडला कुणी येणार असेल तरी अगदी झटपट होणारे आणि तेवढेच चवीला छान आणि सगळ्यात हेल्दी असे हे मेथीचे थेपले होतात। हे मेथीचे थेपले आपण प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकतो आणि हे 2 ते 3 दिवस छान टिकतात। आपण त्याच्यात दही घातलंय, आपण त्याच्यात तेल घातलंय, त्यामुळं प्रवासासाठी किंवा 2 दिवसासाठी आपल्याला जर हे करून ठेवायचे असतील तर हे पराठे मेथीचे थेपले खूप छान होतात आणि छान राहतात। असे हे गरमागरम मेथीचे थेपले तुम्ही गरम चहा बरोबर, कॉफी बरोबर घ्या किंवा छान दह्याबरोबर त्याच्यात चटणी घालून घ्या, कसेही छान लागतात।
खरं सांगू, अगदीच काही नसेल तर नुसता रोल करून मेथीचा थेपला सुद्धा खूप छान लागतो.